नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 765 पासूनचे पुढचे जे 12 वाक्य आहेत ते पाहणार आहोत. तर चला बघूया लगेच. त्याने सुरुवात केली हे पहिलं वाक्य मित्रांनो. याचं आपल्याला इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं. हे इंग्लिशमध्ये आपण कसं बोलणार? ही बिगॅन. ही बिगॅन. तर मित्रांनो, हे वाक्य आहे सिंपल पास्टचं, ज्याच्यामध्ये आपण ही हा सब्जेक्ट घेतलेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण क्रियापदाचं दुसरं रूप घेतलेलं आहे V2. आणि त्याच्यानंतर जर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलं तर आपण ऑब्जेक्ट घेत असतो, है ना. जसं की ही बिगॅन स्टडी, त्याने अभ्यासाला सुरुवात केली. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने वाक्यामध्ये सब्जेक्ट, V2 आणि ऑब्जेक्ट हे असतं सिंपल पास्टची रचना. तर आपण दुसरं वाक्य बघूया. त्याने सुरुवात नाही केली. आता ह्या वाक्यामध्ये ही डिड नॉट बिगिन असं वाक्य होईल. ही डिड नॉट बिगिन. आता मित्रांनो, ह्या वाक्यामध्ये आपण बिगिन हे वर्ब वापरलेलं आहे, ज्याचं V2 आहे बिगॅन, परंतु इथं बिगिन V1 आहे. तर याच्यामध्ये काय झालं, आपण हे वाक्य निगेटिव्ह केलेलं आहे. सेम टेन्स आहे सिंपल पास्ट. सिंपल पास्टचं निगेटिव्ह जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये नॉट तर टाकावाच लागतो, परंतु त्याच्यासोबत डीड हे आपण हेल्पिंग वर्ब घेतलेलं आहे मित्रांनो. कारण डीड हे इंडिकेटर आहे पास्टचं. डू जसं प्रेझेंटचं आहे, डीड हे पास्टचं आहे. तर म्हणून आपण पास्टचं इंडिकेटर घेतल्यामुळे हे V1 जे आहे हे पास्टमध्ये लिहिण्याची गरज नाही. हे क्रियापद आपल्याला मूळ क्रियापदामध्ये लिहावं लागेल. ही डिड नॉट बिगिन, त्याने सुरुवात नाही केली. जसं की ही डिड नॉट ईट, त्याने नाही खाल्लं. ही डिड नॉट रन, तो नाही धावला. ही डिड नॉट टॉक, तो नाही बोलला. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने पुढे V1 येतं डिड नॉटच्या नंतर. तर असं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आता पहिले आपण काय केलं, ही बिगॅन, तर तुम्ही ही एट पण म्हणू शकता, ही रॅन म्हणू शकता, ही टॉक्ड म्हणू शकता, तो बोलला, तो धावला, त्याने खाल्लं. आता आपण हा जो सिंपल पास्ट आहे हा कुठे कुठे वापरतो, तर सिंपल पास्ट आपण जस्ट क्रिया घडलेली असते, फक्त आपल्याला क्रिया कोणीतरी काहीतरी केलं हे सांगायचं असतं, तेव्हाच आपण वापरतो. जसं की मी बोललो, आय टॉक्ड, मी धावलो, आय रॅन, है ना, मी लिहिलो किंवा मी लिहिले, सो आय रोट. ह्या पद्धतीने मी सांगितले, आय टोल्ड. टेलचं आपण टोल्ड म्हणणार V2 मध्ये. परंतु तेच आपण निगेटिव्ह मध्ये जर केलं तर डिड नॉटच्या नंतर पुन्हा V1 घ्यायचंय. अशी ही रचना आहे मित्रांनो. तर आपण नॉर्मल, निगेटिव्ह. आता त्याच वाक्याचा प्रश्न बघूया. त्याने सुरुवात केली का? त्याने सुरुवात केली का? तर या ठिकाणी आपल्याला डज घ्यावा लागेल. केली का, ओके. डीड घ्यावा लागेल, पास्ट टेन्स आहे मित्रांनो. डज आपण प्रेझेंटमध्ये घेतो. डीड ही बिगिन, डीड ही बिगिन, त्याने सुरुवात केली का? डीड ही बिगिन. आता डज केव्हा आलं असतं, जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचं जेव्हा आपण निगेटिव्ह केलं असतं, वर्बल केलं असतं. डज ही बिगिन, डज ही बिगिन. तर त्यावेळेला आपल्याला तो सुरुवात करतो का असं वाक्य घ्यावं लागलं असतं. आता आपण इथं घेतले त्याने सुरुवात केली का, म्हणून केली हे पास्ट टेन्स आहे, म्हणून आपल्याला डीड घ्यावा लागेल. करतो असेल तर डज घ्यावा लागेल. हा फरक लक्षात घ्यायचा आहे. तर नॉर्मल, निगेटिव्ह आणि हे व्हर्बल आहे. आता अजून आपल्याला पुढे सुरुवात केली का हे म्हणायचं, तर कशी केली, केव्हा केली, हे जर प्रश्न विचारायचे असतील तर हेच वाक्य पुढे आपल्याला कंटिन्यू कॉमन ठेवायचे. जसं की त्याने सुरुवात नाही केली का. आता नाही केली का म्हटल्यानंतर डिडंट घ्यावं लागेल आपल्याला. तर या ठिकाणी डिडंट ही बिगिन, है ना. त्याने सुरुवात नाही केली का, डिडंट ही बिगिन. तर ह्या पद्धतीने मित्रांनो, ही बिगॅन, ही डिड नॉट बिगिन, डिड ही बिगिन, डिडंट ही बिगिन, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला बघूया पुढचं वाक्य लगेच. तर मित्रांनो, पुढचं वाक्य आहे त्याने सुरुवात का केली. व्हाय डिड ही बिगिन, व्हाय डिड ही बिगिन. त्याने सुरुवात काय केली, व्हाय डिड ही बिगिन. आता मी म्हटलं की डिड ही बिगिन हे कॉमन राहणार आहे. किंवा त्याने सुरुवात का नाही केली, व्हाय डिडंट ही बिगिन. तर का नाही असेल तर डिड नंतर नॉट घ्यावा लागेल. आणि त्याने का सुरुवात केली तर व्हाय डिड ही बिगिन. त्याने सुरुवात
का नाही केली? बघा या ठिकाणी पुढचं वाक्य ते व्हाय डिडंट ही बिगिन. व्हाय डिडंट म्हणजेच डिड नॉट. व्हाय डिडंट ही बिगिन. आपण एकच वाक्य आणि व्हर्ब काळ पण एकच घेतलाय, व्हर्ब पण तेच ठेवलेले मित्रांनो. कारण आपण जरी एकच व्हर्ब आहे तरी हे वेगवेगळ्या अर्थाचे वाक्य आहेत ते आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. नंतर आपण व्हर्ब चेंज करू शकतो है ना. इथं तुम्ही बिगिनच्या ऐवजी इट म्हणा बरं. व्हाय डिडंट ही इट, त्याने का नाही खाल्लं असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो है ना. त्याने का नाही खाल्लं. त्याने केव्हापासून, त्याने केव्हा सुरुवात केली असं वाक्य आहे मित्रांनो. केव्हासाठी आपण काय घेणार, जसं का साठी आपण व्हाय घेतलेला आहे है ना. तर त्याने केव्हा सुरुवात केली, तर केव्हासाठी आपण व्हेन घेत असतो. व्हेन डिड ही बिगिन. व्हेन डिड ही बिगिन. व्हेन डिड ही बिगिन. त्याने कशी सुरुवात केली. हाऊ डिड ही बिगिन. कशीला आपण कसा, कशी, कसे हे असं असेल तर आपण हाऊ वापरतो, प्रश्नवाचक शब्द. हाऊ डिड ही बिगिन. जर मित्रांनो भूतकाळामध्ये झालेली क्रियाबद्दल तुम्हाला विचारायचं असेल, त्याने कसं खाल्लं, तो कसा धावला, त्याने कशी काहीतरी क्रिया केली, तर त्यावेळेला आपल्याला डीडने प्रश्न घ्यावा लागतो मित्रांनो है ना. डीड ही बिगिन म्हणजे आता डीड ही इट, त्याने खाल्लं का, तो झोपला का है ना, ते त्या पद्धतीने है ना. ह्या पद्धतीने आपल्याला डीड नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे, नंतर V1 घ्यायचं आहे. परंतु त्याने कसं काय ती क्रिया कशी केली तर WH वर्ड अगोदर घ्यायचं आहे. चला पुढचं वाक्य बघूया लगेच. तर पुढचं वाक्य मित्रांनो, त्याने कुठून सुरुवात केली. कुठून, फ्रॉम व्हेअर. आता आपल्याला फ्रॉम व्हेअर घ्यावा लागेल. फ्रॉम व्हेअर डिड ही बिगिन. मित्रांनो डिड ही बिगिन तुम्ही आता पाठच करायचं आहे, कारण आपल्याला पुढे समजा प्रश्न जर घ्यायचा असेल तर. बघा त्याने कुठे सुरुवात केली. व्हेअर डिड ही बिगिन. व्हेअर डिड ही बिगिन. बघा मित्रांनो फ्रॉम व्हेअरचा आणि नुसता व्हेअरचा हा फरक आहे. कुठून, फ्रॉम व्हेअर है ना. तू कुठून खरेदी केलं असं जर असेल तर खरेदी करण्यासाठी आपण बाय वापरतो आणि बॉट. बाय, बॉट, बॉट. तर या ठिकाणी फ्रॉम व्हेअर डिड यू बॉट हे घेतलं असतं आपण. फ्रॉम व्हेअर डिड यू बॉट, तू कुठून खरेदी केलं. तर आपण इथं जे आहे फ्रॉम व्हेअर डिड यू बाय, बाय घेतलं असतं मित्रांनो आपण. फ्रॉम व्हेअर डिड यू बाय. त्याने कुठून खरेदी केली. फ्रॉम व्हेअर डिड ही बाय. तू कुठून खरेदी केली. फ्रॉम व्हेअर डिड यू बाय. तर ह्या पद्धतीने मित्रांनो बॉट हा V2 आहे आणि बाय हा V1 आहे. आपल्याला इथं V1 घ्यायचा आहे. चला तर पुढचं वाक्य बघूया आपण. तर पुढचं वाक्य, त्याने भाषणाची सुरुवात आत्मविश्वासाने केली. तर मित्रांनो आतापर्यंत आपण या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट घेतलेलं नव्हतं. आता सुरुवात केली आहे एवढंच घेतलेलं होतं. पण आता कशाची सुरुवात केली ते नाही घेतलेलं होतं. आता इथं भाषणाची सुरुवात केलेली आहे है ना. त्याने भाषणाची सुरुवात आत्मविश्वासाने केली. हे वाक्य आपल्याला कसं करणार मित्रांनो. आता बघा त्याने सुरुवात केली एवढंच आपण बघूया, कारण आतापर्यंत आपण तेच शिकलो. त्याने सुरुवात केली है ना. ही बिगॅन. परंतु आता आपल्याला इथं काही प्रश्न नाही आहे. प्रश्न असेल तरच आपण आतापर्यंत काय घेतलं होतं, V1 घेतलेलं होतं. आता आपल्याला V2 घ्यावं लागेल. सो ही बिगॅन स्पीच. कशी सुरुवात केली तर आत्मविश्वासाने. ही बिगॅन, त्याने सुरुवात केली. ही त्यानेसाठी ही सुरुवात केलीसाठी बिगॅन आणि स्पीच भाषणासाठी हे स्पीच भाषणासाठी आणि मग आत्मविश्वासाने. ही बिगॅन स्पीच कॉन्फिडेंटली. ही बिगॅन स्पीच कॉन्फिडेंटली. पुढचं वाक्य मित्रांनो, आम्ही हा प्रोजेक्ट मागच्या आठवड्यात सुरू केला. तर आम्हीसाठी आपण घेणार आहेत. आता इथं ही घेता येणार नाही, आपल्याला वी घ्यायचं आहे. वी बिगॅन. हा साठी आपल्याला धिस. वी बिगॅन धिस प्रोजेक्ट मागच्या आठवड्यात, लास्ट वीक.
वी बिगॅन धिस प्रोजेक्ट लास्ट वीक. आम्ही प्रोजेक्ट सुरू केला. वी बिगॅन प्रोजेक्ट. आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला. वी बिगॅन धिस प्रोजेक्ट. आम्ही मागच्या आठवड्यात हा प्रोजेक्ट सुरू केला. वी बिगॅन धिस प्रोजेक्ट लास्ट वीक. आम्ही मॅनेजरच्या गायडन्स खाली आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला. वी बिगॅन धिस प्रोजेक्ट लास्ट वीक अंडर द गायडन्स ऑफ मॅनेजर. असं आपण पुढे शब्द वापरू शकतो मित्रांनो. परंतु आपल्याला वी बिगॅन हे लक्षात ठेवायचं आहे. सब्जेक्ट प्लस V2 आणि सिम्पल पास्ट टेन्स. त्याच्यानंतर येतं वाक्यामध्ये ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर अदर वर्ड्स OW. तर हे असं लांबलचक वाक्य आपण केव्हा बनवू शकतो मित्रांनो? तर सब्जेक्ट प्लस V2 हा सिम्पल पास्ट टेन्स असतो, हे माहिती असल्यावर. पुढचं वाक्य आहे, शिक्षकांनी पाठाची सुरुवात गोष्टीने केली. आता याच्यात बेस वाक्य काय आहे? शिक्षकांनी सुरुवात केली. तेच आपण सुरुवातीला लिहिणार आहोत मित्रांनो. बघा, टीचर बिगॅन. आता शिक्षकांनी काय सुरुवात केली? गोष्टीची, गाण्याची, धड्याची कोणती सुरुवात केली? अध्यापनाची. तर ते पुढे सांगायचं असतं आपल्याला. म्हणून सब्जेक्ट प्लस V2 हा सर्वात महत्त्वाचा लक्षात ठेवण्याचा पार्ट या वाक्यामधलं बेस हेच आहे, सब्जेक्ट प्लस V2. सो आता कशाची सुरुवात केली? तर पाठाची. तर ते पहिले लिहायचे, टीचर बिगॅन लेसन. आता ती कशी सुरुवात केली? एखादी क्रिया केली ते पहिले सांगायचं, ती क्रिया कशी केली ते नंतर सांगायचं. जसं की या ठिकाणी भाषणाची सुरुवात केली तर ते नंतर, पण मग भाषण कसं केलं ते नंतर, है ना. कारण आपण फक्त भाषणाची सुरुवात केली एवढं सांगू शकतो, हे नाही सांगितलं तरी चालेल. कारण वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी आपल्याला सब्जेक्ट, V2 आणि ऑब्जेक्ट महत्त्वाचं असतं. काही अकर्मक ऑब्जेक्ट असतं ज्याच्यामध्ये कर्म नसतं, ते पण बरोबर आहे. परंतु हे आपल्याला ऑप्शनल अदर वर्ड्स असतात. तर त्या पद्धतीने. तर टीचर बिगॅन लेसन विथ स्टोरी, है ना, गोष्टीने केली. टीचर बिगॅन लेसन विथ स्टोरी. विथ जोक पण येऊ शकतो, है ना, ह्या पद्धतीने. विथ एक्झाम्पल, उदाहरणाने केली तर विथ एक्झाम्पल येईल. बैठक वेळेवर सुरू झाली. बघा, आता या ठिकाणी बैठकीला आपण म्हणूया मीटिंग. मीटिंग बिगॅन ऑन टाइम. पुढचं वाक्य बघूया. अचानक पावसाची सुरुवात झाली. आता या ठिकाणी आपल्याला इट, कधी कधी वाक्यामध्ये आपण इट करता घेत असतो जेव्हा अमूर्त संकल्पना, निर्जीव वस्तू, है ना, प्राणी असं असेल तेव्हा आपल्याला ते काहीतरी क्रिया करते, त्यावेळेला आपल्याला इट घ्यावा लागतो. सो इट बिगॅन रेनिंग सडनली. पुढचं वाक्य आहे, बैठक वेळेवर सुरू झाली का? तर मित्रांनो, बैठक वेळेवर सुरू झाली हे वाक्य आहे. मीटिंग बिगॅन ऑन टाइम. बैठक वेळेवर सुरू झाली का? डिड मीटिंग बिगिन ऑन टाइम, या पद्धतीने होणार आहे मित्रांनो. किंवा बैठक सुरू झाली का हे पहिलं वाक्य आपलं वर्बलमध्ये आहे. सो डिड मीटिंग बिगिन ऑन टाइम. डिड मीटिंग बिगिन ऑन टाइम. ह्या पद्धतीने डिड मीटिंग बिगिन इथपर्यंत जरी प्रश्न आला, बैठक सुरू झाली का, तर ह्या पद्धतीने मित्रांनो तो प्रश्न आहे. आणि ते सुद्धा वेळेवर सुरू झाली का, तर ऑन टाइम, है ना. डिड मीटिंग बिगिन ऑन टाइम, वेळेवर बैठक सुरू झाली का. तर ह्या पद्धतीने मित्रांनो, आता आपण समजा यामध्ये जर चेंज केला, वेळेवर बैठक सुरू झाली होती का, इथं जर समजा आपण होती टाकलं तर वाक्याचा काळ कोणता होईल मित्रांनो? तर तो होईल पास्ट परफेक्ट. सिंपल पास्टमधून सिद्धा तो पास्ट परफेक्टमध्ये जाईल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला हॅड वापरावं लागेल. हॅड मीटिंग बिगॅन ऑन टाइम, तर या ठिकाणी बिगॅन होईल. इथं आपण बिगिन घेतलेला आहे, इथं डीड आहे म्हणून. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आपण अशाच पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. जाता जाता मित्रांनो, तुम्हाला या वाक्याचं
इंग्लिशमध्ये तुम्ही कसं बोलणार हे वाक्य तुम्हाला समजलं का? हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे सांगता आलं तर मी समजेल की या व्हिडिओमध्ये मी जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. तुम्हाला समजलं का? हे मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये ह्या वाक्याचं ट्रान्सलेशन करून कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.